फेब्रुवारी महिन्याच्या मध्यावर लोकसभा निवडणुकांची घोषणा होण्याची शक्यता आहे आणि ही बाब लक्षात घेता भाजपने लोकसभा निवडणुकीच्या तयारीला सुरुवातही केली आहे। पुढच्या 55 दिवसांचा अजेंडाच भाजपने आखलेला आहे। पाहूयात हा खास रिपोर्ट। 55 दिवसात लागणार लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता। लोकसभा निवडणुकीसाठी भाजप लागली कामाला। भाजपच्या बैठकीतली इनसाइड स्टोरी। मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या घवघवीत यशानंतर आत्मविश्वास दुणावलेल्या भाजपने आता लोकसभा निवडणुकांच्या तयारीला सुरुवात केली आहे। महाराष्ट्र प्रदेश भाजपनेही लोकसभा निवडणुकांच्या अनुषंगाने बैठकांना सुरुवात केली आहे। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या नागपुरातल्या निवासस्थानी भाजप आमदारांची एक महत्त्वाची बैठक पार पडली आहे। या बैठकीत पुढील 55 दिवसांचा अजेंडा भाजपने निश्चित केला आहे। लोकसभा निवडणुकांची आचारसंहिता लागू व्हायला 55 दिवस शिल्लक असल्याची माहिती या बैठकीत आमदारांना देण्यात आली आहे। त्यामुळे 25 जानेवारीपर्यंत राज्यात 50 लाख मतदारांच्या मोबाईलवर नमो ॲप डाउनलोड करण्याचं लक्ष्य निश्चित करण्यात आलंय। प्रत्येक भाजप आमदारानं त्यांच्या मतदारसंघात किमान 30,000 नमो ॲप डाउनलोड करून घेण्याचं टार्गेट देण्यात आलंय। आमदारांनी रोज सकाळी किमान 5 मिनिटं नमो ॲप पाहिलंच पाहिजे अशा सूचनाही श्रेष्ठींनी दिल्यात। या ॲपद्वारे केंद्र आणि राज्य सरकारच्या योजना आणि राजकीय सद्यस्थितीबाबतचे आवश्यक ते अपडेट्स आमदारांना उपलब्ध करून दिले जातील। याशिवाय प्रत्येक लोकसभा मतदारसंघात 150 बूथ प्रमुख नेमण्याच्या सूचनाही आमदारांना देण्यात आल्या। मोदीजींच्या 9.5 वर्षाच्या सरकारच्या संपूर्ण योजनांचा रथ 267 रथ या महाराष्ट्रामध्ये ही यात्रा सुरू आहे। सोबतच प्रत्येक विधानसभेमध्ये विकसित भारत ॲम्बॅसेडर अशी नवीन युवकाची टीम या यात्रेमध्ये आम्ही तयार करणार आहोत। फक्त आमदारच नव्हे तर राज्यातले भाजपचे प्रमुख नेतेही लोकसभा निवडणुकांच्या तयारीला लागलेत। फेब्रुवारी महिन्यात देवेंद्र फडणवीस यांच्या लोकसभा निवडणुकीसाठीच्या विशेष यात्रेचं नियोजनही करण्यात आलंय। फडणवीसांची ही यात्रा प्रत्येक लोकसभा मतदारसंघातून जाणार आहे। महाराष्ट्रातून महायुतीच्या किमान 45 जागा जिंकण्याचं भाजपचं लक्ष्य आहे। शिंदेंची शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाच्या साथीनं भाजपनं या जागा जिंकण्याचं नियोजन केलंय। पण त्याचबरोबर फक्त मित्रपक्षांवरच अवलंबून न राहता आपली स्वतंत्र यंत्रणा उभारण्याची रणनीतीही भाजपनं आखली आहे। पराग ढोबळेसह सूरज मसूरकर, साम टीव्ही न्यूज, नागपूर।